Hey guys, so shocking nomination of Big Boss. Rushita Jamjar out of the house. Oh my god. विशालचं कसं होणार, गेम कसं चालणार, आता शिवागाडी कोण करणार आणि भाऊ कोणाला झापणार, हे सगळे क्वेश्चन माझ्या माइंड मध्ये फिरत आहे लिटरली गाईज. अँड आय एम फिलिंग बिझी. सो लेट्स ब्रेक ऑल द एपिसोड. हे गाइस, हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मी आहे नेहा बच्चरे, तुमची होस्ट आणि दोस्त. सो बिग बॉस मराठीचा हा विकेंडचा वार भाऊचा धक्का घेऊन आलेली आहे. शॉकिंग नॉमिनेशन. ओ माय गॉड, आय अँड होल महाराष्ट्र कांट इमॅजिन की हा पण नॉमिनेशन एवढ्या लवकर, एवढ्या जलद गतीने होऊ शकतो. ओ एम जी. आता काय, आता कसं काय होणार, कोण क्लोज जाणार कोणाच्या, वी डोंट नो. बट हा गेम जो आहे एकदम अनप्रेडिक्टेबल झालाय गाईज. लिटरली तुम्हाला सांगतेय, अनप्रेडिक्टेबल म्हणजे आपण विचारच नाही करू शकत की कोण जाणार आहे घराच्या बाहेर. एवढे स्ट्रॉंग प्लेयर चाललेले आहे बिग बॉस वाले. काय म्हणजे म्हणत काय आहे मला तर हेच नाही कळत आहे. स्ट्रॉंग प्लेअरला बाहेर काढत आहे, वाईल्ड कार्ड आतमध्ये टाकत आहे, वाईल्ड कार्ड फुस्सी निघत आहे. आता कोणाला सो सगळ्यात आधी क्लास कोणाचे लागलेले आहे, ऑफकोर्स संस्कृती, दे वाईल्ड कार्ड एंट्री. तर संस्कृतीने काय केलंय, ऍक्च्युली तिला चावी मिळाली होती, दी गोल्डन की. ऑफकोर्स कारण भाऊने 3 कॉन्टेस्टंटला दिली होती शॉर्टकट दरवाजा अँड द पॉवर की. पॉवर कीचे तुम्हाला माहितच असेल गाईज की उपयोग काय काय, कॅप्टन्सी, नॉमिनेशन टास्क अँड दावेदारी कॅप्टन्सीचे, हे तिन्ही एकदम आपण शॉर्टकटपणे मिळवू शकतो. तर यामध्ये माती खाल्ली आहे संस्कृतीने. ऑफकोर्स दोघींनी माती खाल्ली, पण संस्कृतीची गोष्ट करू आधी. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. तर भाऊने तिला डायरेक्टली म्हटलंय तो खूप लेझी आहे आणि तो खूप निष्काळजी आहे. तुला डायरेक्टली म्हणत आहे कारण तूने काय केलं, स्वतःची की दुसऱ्यांना दिली, स्वतःच्या पायावर कुल्हाडी मारली, माती खाल्ली. सो आता तुला का बरं महाराष्ट्र बघेल आणि तू एकदम सिरियस नाही घेतलंस, तू निष्काळजीपणाने घेतलं, हलगर्जीपणा केलास तू, असं म्हटलं भाऊने. ब्लू मिल गया. किती मोठी गोष्ट केली गाईज लिटरली, कारण हे पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत खूप लोकांचे आणि तिचा गेम पण चांगला वाटेल ऑफकोर्स फ्युचरमध्ये. बट आतापर्यंत तर ती अशी एकदम झामट वाटली मला, म्हणजे अशी ओके 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 वाटली आहे, नॉट सो. तर आता राखी, राकेश, विशाल आणि रुचिता यांचा गेम काय आहे तुम्हाला माहितच असेल. यांचं चाललेलं आहे लव्ह अँगल इन बिग बॉस हाऊस. तर हा लव्ह अँगल कुठपर्यंत जाणार, काय होणार, वी डोंट नो. बट यामध्ये राखीला प्रशंसा दिली आहे भाऊने. म्हटलं की तुझ्यामुळे लोकांचा गेम अप झालेला आहे. आधी लोक एवढे फ्रिक्वेंट, एवढे छान गेम नव्हते खेळत, बट दिस टाइम दे गाईज आर लिटरली किलिंग दी शो. आणि हे गोष्ट खरं आहे गाईज. तर यामध्ये संकेत जो वाईल्ड कार्ड एंट्री आलाय, तो आता राखीच्या मागून आपला गेम खेळतोय आणि त्याला माहिती आहे राखी जास्त हायलाइट होते, तर तो राखीला भाव देत आहे, तिच्यासोबत लव्ह अँगल चालवायचा ट्राय करते. पण राखी स्टिक आहे राकेशवर, ऑफकोर्स शी इज द लॉयल वन. तर ती एकाला पण भाव नाही देत, संकेतला पण भाव नाही देत. भाऊ मानेल ऑफकोर्स एंड ऑफ द शो. तर आता संकेत आपला पापड सेकत आहे राखीच्या गेम मध्ये, असं मला वाटते. ब्लू मिल गया. तर आता हलगर्जीपणाची गोष्ट केली विथ गोल्डन की, विथ द पॉवर की. तर यामध्ये रेवा पण काही कमी नाहीये गाईज, कारण रेवाने पण आपली गोल्डन की गमावलेली आहे. आणि गोल्डन की गमावली तर गमावली, तिने पागलने स्वतःच्या हाताने तिला प्राजक्ताला दिली आणि प्राजक्ताने सुद्धा आपल्या हाताने विशालला दिली, विशालने दिली रुचिताला. बट यामध्ये एवढा घोड झाला आहे, ओ ओ ओ ओ ओ, खूप जास्त घोड झाला आहे. आणि ज्याच्याकडे पॉवर की होती तोच सदस्य नॉमिनेट झालेला आहे. खरं ऐकलं तुम्ही, ज्याच्याकडे पॉवर की होती, ज्याने चोरली होती, तो सदस्य नॉमिनेट झालाय. तिला पाहिजे होती इम्युनिटी म्हणून रुचिताने चोरलेली चाबी, बट चावी चोरून काही फायदा झाला नाही, कारण ती घराच्या बाहेर ऑलरेडी गेलेली आहे गाईज. तर हा होता रुचिताचा गेम. चांगला होता, वाईट होता, जज करा, इट्स फाईन, कारण ती गेलेली आहे. बट गाईज हा किती शॉकिंग नॉमिनेशन होता ना. तुम्ही इमॅजिन करू शकता की नाही माहित नाही, बट मी इमॅजिन करू शकते, कारण मला हेच नाही कळत आहे बिग बॉसच्या जे हाऊसमध्ये आहेत कॉन्टेस्टंट, ते एकदम स्ट्रॉंग कॉन्टेस्टंटला का बरं काढत आहे. म्हणजे जे पीआर टीम आहे, तुम्हाला रुचिता जामदारचा गेम माहितच असेल. ऑफकोर्स शी इज द व्हेरी स्ट्रॉंग प्लेअर फ्रॉम डे वन, आणि तिचं फुटेज प्रत्येक एपिसोड मध्ये आपल्याला दिसत होतं. सो
तर हा एपिसोड जात कुठे आहे आणि टीआरपी कशी नाही भेटली तिला, मला तर हाच क्वेश्चन आहे भाई. मला वाटतं प्राजक्ताला वाचवण्यासाठी, कारण प्राजक्ता एक एंटरटेनर आहे. ऑफकोर्स विकेंडच्या वारला तिला सिंगिंग करायला लावत आहे पीआर टीम बिग बॉसची, आणि त्यानंतर तिच्या समोर प्रभू वाचलेला, तिच्या समोर आपला कॉमेडियन दादा वाचलेला, बट रुचिता कशी काय गेली, मला तर हाच क्वेश्चन येते गाईज. बट हा काहीतरी घोळ आहे, काहीतरी फ्रॉड आहे, बिकॉज रुचिताचं जाणं इम्पॉसिबल होतं या लिटरली गाईज. ऑफकोर्स शी इज लाईक म्हणजे आहे मुफट आहे, रूड आहे, बट ती कॉन्टेंट देते आणि देते तर देते. ती करते पण गेम मध्ये की ते एकदम मन फाडून मन लावून एकदम ती कॉन्टेंट देते गाईज. तुम्ही या गोष्टी लिटरली अग्री करा. तर रुचिता आणि विशालचं काय होतं आता, रुचिता हे सगळं बाहेर जाऊन पण माहित करेल की विशाल कसा माणूस आहे, काय आहे, आणि आता विशाल सोबत कोण जुडेल, कारण आता रुचिता गेलेली आहे. टोळीचे मेंबर संपलेले आहे, कारण अनुश्रीने टोळी सोडलेली आहे, रोशन तर गेला आहे घरी. त्यानंतर आता रुचिता होती, रुचिता पण गेली. म्हणजे अनुश्री आहे तिथे, प्रभू आहे तिथे, प्राजक्ता आहे तिथे, एवढे सगळे लोक असून रुचिताला घरी पाठवणं म्हणजे हे खूप जास्त भारी काम होतं. बट मला वाटते रुचिता येणार, ऑफकोर्स गेम मध्ये येणार, कारण टीआरपी पण मिळाली पाहिजे ना. मी रुचिताला बघत होते लिटरली जेव्हा पण एपिसोड बघत होते. बट आता बघू समोर काय होतं. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.